झालेली आहे. आज जवळपास 8 कुणबी प्रमाणपत्र ही हैदराबाद गॅजेटनुसार देण्यात आलेली आहेत. अजितदादा यांच्या हस्ते पण काही देण्यात आले, तर काही प्रताप सरनाईक यांच्या हस्ते देण्यात आले. असं आहे की ही कुणबीपत्र जे प्रमाणपत्र देण्यात आले ते अगोदरच शोधून ठेवलेली होती की काय हे पण पाहावं लागेल. की आता 2 सप्टेंबरला जो GR निघाला त्यानंतर त्या संदर्भात कार्यवाही केलेली आहे की नाही ते पाहावं लागेल. आणि शेवटी जी प्रमाणपत्र दिली गेली आहेत ती योग्य आहेत की नाही ते सुद्धा पाहण्याचा आग्रह आम्ही कालच धरलेला आहे आणि आम्ही त्या चेक करू. आणि कालच महसूल मंत्री आणि OBC समितीचे आपले बावनकुळे यांनी सुद्धा सांगितलं की जर अशा रीतीने जर चुकीची प्रमाणपत्र किंवा फेक किंवा ओव्हर रायटिंग असलेली अशा प्रकारचे जर काही दस्तावेज जर सापडले आणि त्याच्यावर जर काही प्रमाणपत्र दिली गेली असतील तर अशा बाबतीमध्ये आम्ही कारवाई करू. तर ठीक आहे ना, आता दिलीत आम्ही कारवाई सुद्धा करू आणि कोर्टात सुद्धा आम्हाला त्याचा फायदा होईलच किंवा लवकरात लवकराची सुनावणी व्हायला पाहिजे, कारण मंत्र्यांनी द्यायला सुद्धा सुरुवात केली. तुम्ही पण मंत्री आहात आणि मुळात तुमच्याच पक्षाच्या प्रमुखांनी जरी ते उपमुख्यमंत्री सगळ्यांनी दिले ना, तर माझ्या पक्षाच्या ज्या हा विषय जाऊन द्या. अनेक सगळ्याच मंत्र्यांना ती ऑर्डर निघाली होती ना, त्या पिंपळकर काय आहेत पापळकर, त्यांनी कोणी काय नाव विसरलो त्यांनी काढलेली ती येऊन जाऊन जे आहे ना ते अजितदादांनी असं केलं, अजितदादांनी तसं. मला त्याच्यात इंटरेस्ट नाही आहे. माझं स्टेटमेंट हे जनरल आहे. जे कोणी काय करतील आणि जे घाईघाईने करतील आणि ते योग्य नसेल त्या बाबतीत चौकशी आम्ही करू. जे ओबीसी लोकांनी अप्लाय केलेलं होतं, म्हणजे त्याच्यापैकी काही सर्टिफिकेट 8,000 सर्टिफिकेट देण्यात आली आणि साधारणतः 2 का 2.5 लाख लोकांनी यापूर्वी अप्लाय केलेलं होतं. हे जर 8 सर्टिफिकेट त्यापैकी असतील तर तुमचं काही त्यावर आक्षेप नाही. असं आहे की आम्ही सांगितलेलं आहे जर ती बरोबर योग्य चेक करून तपासणी करून दिली असेल तर काहीच आक्षेप असण्याचं कारण नाही. जे कोणी खरोखर कुणबी आहेत त्यांना प्रमाणपत्र देण्यात माझा विरोध नाही, परंतु खोटं काहीतरी लिहून, खोटी सर्टिफिकेट घेऊन, खोटी माहिती देऊन आणि चुकीच्या मार्गाने जर काय दिली गेली असतील तर मात्र आमचा त्याबद्दल हरकत आहे. माझा कुणबींना विरोध नाही, मराठा समाजाला विरोध नाही, मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिलेलं आहे, माझा अजिबात विरोध नाही त्यांना. ओबीसी अभ्यासकांनी मात्र नाराजी व्यक्त केलेली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की या GRच्या बाबतीत उपसमितीने अजून कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही. या GR वरती नक्की आता काय अभ्यास सुरू आहे उपसमितीचा आणि मंत्र्यांचा, या संदर्भात कोणतेही त्यांच्याकडनं ठोस पाऊल भूमिका घेतली जात नसल्याचं अभ्यासकांचं म्हणणं आहे. कोण काय म्हणाल मला प्रश्नाने समजलं. ओबीसी अभ्यासक जे आहेत अभ्यासक त्यांचं असं म्हणणं आहे की उपसमितीने अजून नवीन GR वरती कोणतीही ठोस भूमिका म्हणून घेतली मी नाही. म्हटलं आहे की हे नवीन GR प्रमाणे कारवाई झाली आहे की जुनीच प्रखडलेली चेक केलेली त्याच्यावर कार्यवाही झालेली आहे. हे सगळं आम्ही चेक करू ना, सगळं चेक करायचं आहे आम्हाला. आता आम्ही आमचा आग्रह धरणार. एक शिंदे समिती जर शोधून काढण्यासाठी जर केली असेल तर खोटी सर्टिफिकेट्स आहेत का हे शोधण्यासाठी सुद्धा एक समिती नेमली तर काही बिघडत नाही, त्याचा आग्रह आम्ही धरू. कालच तुम्ही या संदर्भातली मागणी पुढे केलेली आहे, तर पुढे काय होताना दिसतंय का? ही समिती साधारण कालच झालंय, त्याच्यानंतर रात्री येऊन मी आपलं तुमच्या त्या बातम्या ऐकत होतो. आता कालच झालं ना, त्याच्यावर काय करायचं बघते सगळं. तुम्ही शासनाला काही निश्चित कालावधी त्याचा समितीच आहे ना, असं काय करता तुम्ही. समिती आहे आणि त्या समितीच्या ती समिती शासनाचीच समिती आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. फक्त आता पुढे काय करायचं, काल सूचना मांडली, सगळ्यांना ती पटलेली आहे, तर बघ पुढे काय करतात.
भुजबळ साहेब, याच्यापेक्षा थोडासा वेगळा प्रश्न आहे. एकतर धनंजय मुंडे यांचं वक्तव्य गेल्या 2 दिवसांपासून प्रचंड गाजतंय. एका सभेमध्ये ते असं म्हणालंय की बंजारा समाज आणि वंजारी समाज हा एकच आहे. एकीकडे बंजारा समाज हा मागणी करताय की त्यांना एसटी मधून आरक्षण दिलं पाहिजे, दुसरीकडे धनंजय मुंडे यांचं हे वक्तव्य कुठेतरी हा जो एक लढा दोन्ही तिन्ही समाजांचा जो चालू आहे त्याच्यात तेल ओतण्यासारखं नाही आहे का? नाही, एक तर काय की मला एक म्हणजे जी माझी माहिती आहे, वंजारी आणि बंजारा याच्यामध्ये निश्चितपणे फरक आहे असं माझं मत आहे. आणि ते खरोखर त्यांच्या ज्या चालीरीती, त्यांचे जे चांदीचे दागिने घालणं किंवा इतर सगळ्या गोष्टी फार फरक आहे त्याच्यामध्ये, हे मला मान्य आहे किंवा मी त्याप्रमाणे जे आम्ही समजत आलेलो आहोत. आता पुढे जे आता त्यांच्या ज्या मागण्या होत आहेत तर काय म्हणतात ते आता कालच बावनकुळे आम्ही त्यांना बघू विचारू त्यांचं काय म्हणणं आहे ते, आणि त्याप्रमाणे बघ ते काय करायचं ते. पण माझं मत आहे की एक चुकीचा निर्णय घेतला की मग पुढे अनेक चुकीच्याच मार्गाने जाण्याची पाळी आपल्यावर येईल, असं माझं एका वाक्यात सांग. एक प्रकार आता मुंबईमध्ये घडलेला आहे. शिवाजी पार्क परिसरातला मीनाताई ठाकरे यांचा जो पुतळा आहे त्याच्यावर काही अज्ञातांनी रंग टाकल्यामुळे एक नवीन वादंग तयार झाल्याचं बघायला मिळतं आणि आता त्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर आंदोलन सुद्धा केलं जातं. नाही, मी जे आहे ते निश्चितपणे आज घटनेचा निषेध करतो आणि साहेबांच्या मीनाताईंच्या पुतळ्यावर अशाप्रमाणे काहीतरी फेकणं वगैरे निव्वळ मूर्खपणा. माझं म्हणणंच आहे की CCTV आता सगळीकडे लागलेले आहेत आणि ते त्या भागात नक्कीच आहेत. त्यातून पोलिसांनी शोधून काढलं पाहिजे की हा मूर्खपणा कोणी केलेला आहे, त्याप्रमाणे त्याच्यावर कारवाई करायला पाहिजे. सर, दुसरीकडे आपल्याला उच्च न्यायालयाने बेनामी मालमत्ते प्रकरणी एकीकडे दिलासा दिला होता, मात्र दुसरीकडे विशेष न्यायालयाने त्यावरती टिप्पणी करत तांत्रिक मुद्द्यांवरती अजूनही प्रलंबित असल्याचं म्हटलेलं आहे. कसं पाहता येतं? असं आहे की या बाबतीमध्ये सुप्रीम कोर्टाने सुद्धा निर्णय दिलेले आहेत, चीफ जस्टिसच्या बेंचने निर्णय दिलेले आहेत. मी काही वकील नाही, परंतु मी माहिती घेतली आणि त्या निर्णयाप्रमाणे जे आहे हायकोर्टाने आणि देशात अनेक केसेसच्या बाबतीमध्ये हायकोर्टाने निर्णय घेतले, तसा तो निर्णय जो आमच्या बाबतीत सुद्धा घेतला आणि त्या केसेस ज्या आहेत आमच्या थोडक्यात म्हणजे थांबवल्या होत्या. आता त्याच्या खालच्या ज्या कोर्टाने जे आहे सेशन कोर्टाने त्यांचं म्हणणं असं आहे की नाही, आम्हाला याच्यामध्ये जे परत ही केस ऐकायची आहे. तर आता बघू, आता वकील जे आहेत ते त्याप्रमाणे काय करतील, काय उत्तर देतील. हां, देवेंद्र फडणवीस यांनी काल भाषणामध्ये एक विश्वास व्यक्त केलेला आहे. मुंबई महानगरपालिकेत महायुतीचाच महापौर बसणार, सोबतच ठाकरे ब्रँडचा आम्ही बँड वाजवला पतपेढीच्या निवडणुकीत असंही म्हटलेलं आहे. कसं पाहतो? असं आहे ना की मी महायुतीचाच एक घटक असलेल्या पक्षाचा मंत्री आहे महायुतीचा, आणि माझं सुद्धा मत हेच आहे की मुंबईमध्ये महायुतीचा निश्चितपणे महापौर बसेल. सर हिंदी में जानना चाहते हैं, जिस तरीके से प्रमाण पत्र आज हो रहे हैं कुछ भी के, ऐसे में कैसे देखिए? देखिए, एक जो इसके बारे में कल भी मैंने कहा था कि एक सूचना डिविजनल कमिश्नर ने जो सारे लोगों को दी थी, पालक मंत्रियों को, कि पालक मंत्री जो है आज जो है मुक्ति संग्राम दिन है, जो निजाम शाही से जो है जो मराठवाड़ा और सारा जो वहाँ का जो विभाग मुक्त हुआ आज के दिन 48 में 1900, तो वो दिन मनाया जाता है. तो प्रोग्राम देते हैं, तो उस प्रोग्राम में जो है कुछ जो कुंदवी सर्टिफिकेट तैयार होंगे तो देना चाहिए. अब हम उसको देखना चाहेंगे क्या वो पहले से ही तैयार थे, वो दिए गए हैं, या जो 2 सितंबर को जो है
इसी महीने के जो जीआर निकला उसके तहत जल्दबाजी में कुछ किया है, हम उसको जो है वो चेक करेंगे। अगर वो गलत है तो उसके ऊपर हम कार्रवाई करेंगे। सर, आपने जो मराठी में कहा था कि मराठा जो कुंती है जिनके पास प्रमाण, उसका आपका विरोध नहीं है, लेकिन जो फॉर्ज डॉक्यूमेंट करके आते हैं या किस तरीके से देखिए, मेरा मराठा इनको अलग दिया है 10%। मराठा समाज को रिजर्वेशन आरक्षण 10% अलग से दिया हुआ है। मेरा उनको बिल्कुल विरोध नहीं है। जिनके जो है कागजात में कुंभी लिखा हुआ है पहले से, उनको भी कुंभी सर्टिफिकेट दिए जाने को और उनको ओबीसी में लेने के लिए मेरा विरोध नहीं है। मगर जो मराठा है सिर्फ, और उनको जो गलत रास्ते से अगर कोई कुंभी सर्टिफिकेट देकर ओबीसी में आना चाहते हैं या लाना चाहते हैं तो हमारा विरोध है। सर, मीनाताई पुतले पर इंक फेंकी गई, उसको लेकर के काफी माहौल गरमाया हुआ है, वहाँ पर प्रदर्शन भी हो रहा है। नहीं, बिल्कुल ये गलत बात है। मैं उसके प्रति जो है विरोध प्रदर्शित करता हूँ, निषेध करता हूँ कि नहीं होना चाहिए। और जगह जगह पर आज मुंबई शहर में जो है सीसीटीवी लगाए हुए हैं, तो निश्चित रूप से वहाँ भी सीसीटीवी होगी। पुलिस को चाहिए जल्द से जल्द जो है उसके द्वारा जो है ये ढूंढ कर निकाले कि ये घृणास्पद कृत्य जो है किसने किया है। जिसने भी किया हो उसको कड़ी सजा मिलनी चाहिए। सर, दादांनी आज एक वक्तव्य केलेलं आहे, पक्षात जर कोणी यांना घ्या तर कोणालाही तिकीट देण्यासाठी आपल्याला दिल्लीला जाऊन परवानगी घ्यायची गरज नाही, म्हणजे असं म्हणत पुढे तर त्यांनी महायुतीच्या घटक पक्षाला टोला लगावल्याचं बोललं जातं। हा टोला बोला काही नाही आहे। प्रत्येक पक्ष स्वतंत्र आहे। शिंदे शिवसेना स्वतंत्र आहे, बीजेपी स्वतंत्र आहे आणि अजित दादाचा जो आता एनसीपी जो आहे, राष्ट्रवादी काँग्रेस, हा स्वतंत्र आहे। प्रत्येक पक्ष जे आहेत आपले आपले उमेदवार ठरवतो। अर्थात काही वेळेला ते आपसात चर्चा करतात की हा इथे तुम्ही लढताय का मी लढतो की हा लढतो, एवढंच आहे। पण उमेदवारी कोणाला द्यायची तो त्या त्या पक्षाचा निर्णय असतो। त्याप्रमाणे आता बीजेपीचा आहे, त्यांचा राष्ट्रीय पक्ष आहे खऱ्या अर्थानं। त्यामुळे त्यांचं जे तिथे ते काय पार्लमेंटरी बोर्ड वगैरे 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 दिलेत असतात, त्यांच्याकडे जावं लागतं किंवा तिकडे कोणी जर विनंती केली किंवा तक्रार केली तर त्याची सुनवाई होते। आमचे सगळे अधिकारी इथेच आहेत, अध्यक्ष इथे आहेत, प्रांताध्यक्ष इथेच आहेत, कार्याध्यक्ष इथेच आहेत, आमचं सगळं मुंबईतच आहे, तर आम्हाला कुठे जावं लागत नाही, एवढंच त्याचा अर्थ आहे। मोदीजींचा आज 75वा वाढदिवस आहे। खूप आनंदाची गोष्ट आहे की आज त्यांचा 75वा वाढदिवस आहे आणि त्या 75व्या वाढदिवसाच्या निमित्तानं सुद्धा आपण त्यांना जेव्हा काम करताना पाहतो त्यावेळेला ते अगदी सगळे त्यांच्यापासून स्फूर्ती घ्यावी अशा रीतीनं ते तत्परतेनं प्रत्येक गोष्टीमध्ये ते तोंड देत असतात, काम करत असतात। आणि एक आहे की ही सामान्य गोष्ट नाही आहे की तसं ते लहान समाजातलेच आहेत आणि एकदम त्यांना काही पार्श्वभूमी कुणाच्या तरी बापजाद्यांची नाही आहे। अशा रीतीनं तिथून एक काम करत यायचं आणि देशाचा प्रधानमंत्री व्हायचं आणि ते पण तिसऱ्यादा व्हायचं, ही लहान गोष्ट नाही। आणि ज्या पद्धतीनं ते देशाला पुढे नेत आहेत, आंतरराष्ट्रीय प्रश्न हाताळत आहेत मोठ्या खुबीनं, त्याबद्दलच्या खरोखर त्याचं कौतुक करावं एवढं थोडं। मी त्यांना मोठं आयुष्य मिळो आणि चांगलं काम या देशासाठी त्यांच्या हातून होऊ अशी परमेश्वराच्या प्रार्थना करतो। सर, हिंदी में साहेब पण मोदी जी का जन्म- यालाच पण अनुसरून असं पण क्या बोले हिंदी में? मोदी जी का जन्मदिन है, क्या विश देना चाहते आज हमारे प्रधानमंत्री मोदी साहब का जो है 75वीं जो है जन्मदिन है और बहुत खुशी की बात है। और आज हम देखते हैं कि
जिस ढंग से वो काम करते हैं राती, और अच्छे बुरे जो भी कुछ कहा जाता है या संकट आते हैं उसको मुंहतोड़ कई बार वो जवाब देते हैं। एक बिल्कुल छोटे फैमिली से आकर, छोटे समाज से आकर देश का प्रधानमंत्री बनना कोई छोटी बात है ही नहीं, और वो भी 3 बार बनना। और आज देख रहे हैं वो अंतर्राष्ट्रीय इशू हो, सवाल हो, या देश स्तरीय, ठीक ढंग से उसको सामना कर रहे हैं। और साथ जो है देश में जो है अलग अलग प्रोग्राम उन्होंने जो है जनता को दिए हैं। सीधी बात है, स्वच्छ भारत हमको आपको छोटी बात लगती है, मगर लाखों लोगों की जीवनी जो है, आयुष्य जो है वो ठीक रहे, बीमारी ना पैदा हो, इसके लिए बहुत इम्पोर्टेंट है। फिर इंडस्ट्री लाने के लिए, आने के लिए जिस ढंग से वो काम कर रहे हैं, फिर सारे देश में जो है अलग अलग जो डेवलपमेंट्स, इंफ्रास्ट्रक्चर बन रहा है, फिर वो बंदरगाह हो या हवाई जहाज की जो सुविधा होनी चाहिए हो, या रास्ते हो, या और अलग अलग ढंग के जो है उद्योग हो। इतना ही नहीं, आप देख रहे हो कि ये जो है फूड सिक्योरिटी एक्ट के मुताबिक आज तक अभी भी जो है ये करीबन मुफ्त ही अनाज दिया जा रहा है, और कोरोना में काल में भी उन्होंने ज़्यादा अनाज सबको दिया। तो ये सारे, और जब बाकी तो है जो पहलगाम हो या उसकी पहले की सारी घटनाओं को जिस ढंग से उन्होंने मुंहतोड़ जवाब दिया है, उसको लोग उनको सलाम करना चाहिए। मैं भगवान से प्रार्थना करता हूँ उनको बड़ी लंबी उम्र दे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।